हॅलो ऑल, वेलकम टू लोकमान्य आय एस. करंट अफेअर्स डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये आपला लेटेस्ट क्वेश्चन आपण काल जो पोस्ट केला होता तो अशा स्वरूपाचा क्वेश्चन होता पहा. गिग इकॉनॉमी या संदर्भामध्ये प्रश्न होता. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय गिग इकॉनॉमी? सजेस्ट स्टेप्स टू इन्क्रीज ग्रोथ ऑफ गिग इकॉनॉमी इन इंडिया. अशा स्वरूपाचा एकदम सिंपल असा प्रश्न विचारलेला होता पहा. गिग इकॉनॉमीवरती क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. जसं व्हीपीएन वरती आपण क्वेश्चन म्हटलं किंवा अँटी डिफेक्शन वरती आपण क्वेश्चन डिस्कस केले होते, तशाच पद्धतीनं गिग इकॉनॉमीवरती क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. आता हा क्वेश्चन घेण्याचं कारण काय आहे पहा. कारण रिसेंटली आता लेटेस्ट एकदम 27 जून रोजी नीती आयोगनं गव्हर्नमेंटला एक रिपोर्ट प्रेझेंट केलेला आहे. काय रिपोर्ट आहे पहा. त्या रिपोर्टचं जे टायटल आहे तर ते इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी. ठीक आहे, गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी. आता प्लॅटफॉर्म इकॉनॉमी काय आहे ते बघू आपण, त्याचं मिनिंग काय आहे ते. पण हा जो रिपोर्ट आहे तो गव्हर्नमेंटला प्रेझेंट करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही रेकमेंडेशन्स देण्यात आले आहेत. पर्स्पेक्टिव्ह अँड रेकमेंडेशन्स ऑन दी फ्युचर ऑफ वर्क असं पॉलिसी ब्रीफ असं देण्यात आलेलं आहे. त्यामुळं हा रिपोर्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. गिग इकॉनॉमी नक्की म्हणजे काय आहे, त्याचं इम्प्लिकेशन म्हणजे इंडियन इकॉनॉमीसाठी त्याचं महत्व काय आहे, त्याच्यामध्ये काय सुधार घडवण्याची गरज आहे ते आपल्याला महत्वाचं आहे. रिपोर्ट जो आहे तो 16 पेजचा रिपोर्ट आहे आणि छोटा रिपोर्ट आहे पहा. तर त्यामुळं वाचून घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे ओरिजिनल जे मटेरियल आहे ते कधीही ऍक्सेस केलेलं बेटर असतं. प्रत्येक वेळेला ते पॉसिबल नसतं, पण जर छोटं असेल, ठीक आहे, कन्साइज असेल तर ते ऍक्सेस केलेलं, ते रेफर केलेलं तर बेटर आहे पहा. त्यामुळं तुम्ही जरूर हा रिपोर्ट वाचू शकता. एकदम असा पिथी स्वरूपाचा एकदम आहे, शॉर्टमध्ये एकदम असल्यासारखं आहे पहा. 16 पेजेसचा रिपोर्ट आहे एकदम. ते वाचायला काही हरकत नाही. आपल्याला तुम्हाला नीती आयोगच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तो. अँड अदर रिझन की हा जो रिपोर्ट आहे किंवा या अनुषंगाचे जे न्यूज आहे ते आपल्याला गेल्या 2-3 दिवसांमध्ये इंडियन एक्सप्रेस आणि दी हिंदूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 28 जूनला पहिल्या फ्रंट पेजवरती, दी हिंदूच्या फ्रंट पेजवरती ही न्यूज आलेली आहे. इंडियाज गिग वॉज फोर्स टू रीच 2.35 crore बाय 2030. सोशल सिक्युरिटी वर्क ऍक्सिडेंट इन्शुरन्स अमंग नीती आयोग रेकमेंडेशन अशा स्वरूपाचं ते आर्टिकल आलेलं आहे. खूप छान असं आर्टिकल आहे. आणि त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याच दिवशी आर्टिकल आलेलं आहे. नीती आयोग पिचेस फॉर इन्सेंटिव्ह टू ड्रॉ मोर वुमेन इन टू गिग इकॉनॉमी. विमेनच्या संदर्भामध्ये त्यांनी काहीतरी रेकमेंडेशन्स दिलेले आहेत, तर त्या संदर्भामध्ये ते आर्टिकल आहे. आणि लेटेस्ट 29 जून म्हणजे आजच्या दिवशी जे आर्टिकल, खूप छान आर्टिकल इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्सप्लेन्ड पेजवरती आलेलं आहे पहा. हे आर्टिकल खूप जास्त आपल्याला उपयोगाचं आहे. ठीक आहे, कारण की फॅक्च्युअल डेटा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आणि तोच आपण आन्सरमध्ये आहे तसा यूज करू शकतो पहा. काय आहे जे आर्टिकल आहे ते नीती रिपोर्ट ऑन गिग इकॉनॉमी दी टेक अवेज अशा स्वरूपाचं ते आर्टिकल आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ते त्यांनी पार्ट्स केलेले आहेत की ऑब्झर्वेशन, साईज ऑफ गिग इकॉनॉमी, सिग्निफिकन्स ऑफ रिपोर्ट अशा स्वरूपाचं जे आहेत. ठीक आहे, मग आता गिग इकॉनॉमी म्हणजे नक्की काय ते त्यांनी ह्या आर्टिकलमध्येच दिलेलं आहे. म्हणजे सेकंड पॅरा जर बघितलं, गिग वर्कर्स आर टेम्पररी वर्कर्स हू आर एंगेज्ड इन लाईव्हलीहुड्स आउटसाइड दी ट्रॅडिशनल एम्प्लॉयर-एम्प्लॉई अरेंजमेंट. डिलिव्हरी बॉयज, ॲप बेस्ड टॅक्सी ड्रायव्हर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स सच ॲज क्लीनर्स अँड टेक्निशियन्स अँड फ्रीलान्स वर्कर्स आर ऑल पार्ट ऑफ दी गिग इकॉनॉमी. गिग इकॉनॉमी म्हणजे आता जशी आपली इकॉनॉमी म्हणजे इंडियामध्ये असू दे किंवा इतर देशांमध्ये असू दे, ऑल ओव्हर द वर्ल्ड वर्क, नेचर ऑफ वर्क ही जी गोष्ट आहे ती खूप इव्हॉल्व्ह होत आहे पहा. नेचर ऑफ वर्क आता नवीन प्रकारचे जे जॉब्स किंवा कामं जी आहेत तर ती म्हणजे कशी आहेत की त्याच्यामध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉई ही रिलेशन जे आहे जसं अगोदर होतं, म्हणजे आपण एका ठिकाणी जॉबला लागलो तर त्या ठिकाणी एक रिलेशन, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईचं एक रिलेशन तयार व्हायचं. त्या ठिकाणी आपल्याला मंथली सॅलरी काहीतरी मिळायची आणि प्लस काहीतरी बेनिफिट्स आपल्याला मिळायचे, म्हणजे पेड लिव्ज मिळायच्या, सिक लिव्ज मिळायच्या. ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये पेन्शन बेनिफिट्स काहीतरी असायचे किंवा त्याच्यामध्ये प्रमोशन वगैरे व्हायचं, अशा इन्शुरन्स काहीतरी प्रोव्हाइड केला जायचा, असे बरेचसे बेनिफिट्स आपल्याला मिळायचे. आणि ते एम्प्लॉयर जो आहे आपला, ठीक आहे, ज्यांनी आपल्याला जॉब दिलेला तर ते आपल्याला ते बेनिफिट्स द्यायला ते लायबल होते पहा. ठीक आहे, इन एक्सचेंज फॉर दी वर्क वी डू फॉर देम. ओके, अशा स्वरूपाचं ते नेचर होतं. पण आता काय झालेलं आहे की हे नेचर जे आहे ते बदलत चाललेलं आहे. एम्प्लॉयर एम्प्लॉई हे नेचर असं लूज होत चाललेलं आहे आणि बऱ्याचशा जे काही प्रायव्हेट कंपनीज आहेत तर
काय करतात लोक हायर करताना काय त्यांच्या स्वतःच्या पेरोलवरती हायर करत नाहीत पहा, किंवा हायर करताना एक वेगळ्या स्वरूपाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत असतं. ठीक आहे. म्हणजे जेवढं काम तेवढं पेमेंट, आणि त्याच्यामध्ये बाकीचे काही बेनिफिट्स वगैरे असं काही नाही. लिव्हज वगैरे असे काही बेनिफिट, पेड लिव्हज वगैरे अशा स्वरूपाचे काही बेनिफिट्स नाही आहेत पहा ते. तर हे जे नवीन नवीन टाईपचं जे वर्क आलेलं आहे, यालाच आपण काय म्हणतोय, गिग इकॉनॉमी याला म्हणतोय पहा. या ठिकाणी काय होतंय की वर्क बेस्ड, ठीक आहे, वर्क बेस्ड लोकांना हायर केलं जातं आणि काम संपलं की तुम्ही तुमच्या घरी जा, अशा स्वरूपाचं ते असतं पहा. असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे, की असं काही म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्यानं सांगितलं की बाबा मी कोणत्या तरी डिलिव्हरी कंपनी, जे आता फॉर एक्झाम्पल स्विगीचं इथं दाखवलेला पिक्चर, म्हणजे मी स्विगीसाठी डिलिव्हरी बॉयचं काम करतोय. ठीक आहे, तो एक जॉब नाहीये पहा. ठीक आहे, तो जॉब नाहीये, म्हणजे तिथं काही फिक्स्ड सॅलरी अशी काही नाहीये, किंवा तिथं काहीतरी जे बाकीचे बेनिफिट्स मिळतात ते बेनिफिट्स नाही आहेत पहा त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जोपर्यंत ते काम आपल्याला देत आहेत तोपर्यंत आपण ते काम करतोय, आणि काम तिथं जर नसेल तर ते आपला काही संबंध तिथं नाहीये. म्हणजे तिथं काय अशी फिक्स सॅलरी आपल्याला काही मिळणार नाही पहा. जेवढं आपण काम करणार तेवढंच मिळणार आहे आपल्याला सॅलरी. ठीक आहे. अँड द अदर थिंग इज, आता रिसेंटली काय झालेलं आहे, हे ज्या काही गिग इकॉनॉमीज आहेत, या गिग इकॉनॉमीजमुळे ऍक्च्युअली असं समोर आलेलं आहे की हे जे काही वर्कर्स आहेत तर यांची पिळवणूक खूप जास्त प्रमाणामध्ये होत आहे, पिळवणूक. ठीक आहे, बिकॉज त्यांच्यामध्ये आता सध्या तुम्ही बघताय पहा, रेटिंग स्वरूपाची एक सिस्टीम आहे पहा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रेटिंग म्हणजे हे लोक जे काम करतात त्यांना ते रेटिंग मागतात बा. त्यांच्याकडे कस्टमर्सकडे जे आहे ते, सर आम्हाला रेटिंग द्या, 5 स्टार रेटिंग द्या, मला 5 स्टार रेटिंग द्या, सगळेजण मागतात. व्हाय? बिकॉज त्यांचं रेटिंग जे आहे त्या रेटिंगच्या बेसिसवरती सुद्धा त्यांची सॅलरी आहे बा. त्यांना काहीतरी बेनिफिटची आहे रेटिंग, म्हणजे त्यांनी सर्व्हिस चांगली दिली पाहिजे. आता हे जे काही फूड डिलिव्हरी ॲप्स आहेत किंवा इतर डिलिव्हरी हे जे आहेत सर्व्हिसेस आहेत, त्यांच्यामध्ये आणखीन एक कॉम्पिटिशन काय लागलेलं आहे, तर ते म्हणजे फास्टेस्ट डिलिव्हरी. ठीक आहे, 10 मिनिट डिलिव्हरी, 15 मिनिट डिलिव्हरी. ठीक आहे, हे जी कॉम्पिटिशन आहे, याच्यामुळे काय होतं, हे जे डिलिव्हरी बॉयज आहेत किंवा हे वर्कर्स जे आहेत, डिलिव्हरी पर्सन्स आहेत, मेन असतील किंवा विमेन असतील, तर त्यांना एक प्रकारे आपला जीव धोक्यात घालण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे फास्टेस्ट सर्व्हिस देण्यासाठी, कारण की रेटिंग पण पाहिजे आपल्याला, नाहीतर आपण लेट केला, जास्त वेळ घेतला तर आपल्याला त्या पद्धतीनं ते बेनिफिट्स मिळणार नाहीत, उलट मे बी आपल्याला फाईन लागू शकतो. ठीक आहे, तर अशा स्वरूपाचे एक जीवघेणी असे ते हे सुरू झालेले आहे, रेस सुरू झालेले आहे. ठीक आहे, आणि रिसेंटली तुम्ही जर बघितलं तर एक आठवड्याच्या पूर्वी एक ऍक्सिडेंट सुद्धा झाला बाबा. एक ऍक्सिडेंटमध्ये जो डिलिव्हरी बॉय आहे त्याची डेथ झाली पहा. ते सर्व्हिसचं नाव काय तुम्हाला मी सांगत नाही आता, ते तुम्ही स्वतः शोधून घ्या. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ती डेथ झालेली आहे, कारण की रिझन इज काय की ह्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालायला लागतो एवढ्या फास्टेस्ट डिलिव्हरी देण्यासाठी. त्यांना ते सगळे ट्रॅफिकचे रूल्स वगैरे ब्रेक करणं वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या आहेत त्याच्यामध्ये आल्या. सो नाव आता आपल्याला समजून आलेलं आहे की गिग इकॉनॉमीमध्ये काय होतंय की लोकांना काही बेनिफिट्स नाहीत, सिक्युरिटी नाहीये. सोशल सिक्युरिटी जी आहे नॉर्मली जी दिली जाते ती सोशल सिक्युरिटी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि ऑन दी अदर हँड दुसरं काय व्हायला आहे की ऍक्च्युली लोक जी आहेत तर ती इतर सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्यामुळं बरेचसे लोक आता ह्या गिग इकॉनॉमीमध्ये ओढले जात आहेत किंवा फेकले जात आहेत पण. ठीक आहे, तर प्रॉब्लेम असा व्हायला की मग इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये की त्या गिग इकॉनॉमीची एवढी ग्रोथ असताना जर ह्या लोकांना जर सोशल सिक्युरिटी मिळत नसेल तर त्यांचं फ्युचर हे धोक्यात आहे पहा. ठीक आहे, तर त्याच्यामुळं नीती आयोगनं एक गव्हर्नमेंटला हा रिपोर्ट दिलेला आहे की या इकॉनॉमीसाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्या लोकांसाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे, किंवा ते काही रिकमेंडेशन जे दिलेले आहेत ते पाहूया आपण. ठीक आहे, की ऑब्झर्वेशन्स त्यांनी दिलेले आहेत. की ऑब्झर्वेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, द रिपोर्ट नोट्स दॅट फिमेल लेबर फोर्स participation in India has been between 16 and 23% over the last few years. Persons with disabilities have a labor force participation rate of 36%. Structural barriers like access to educational and lack of skilling have hindered participation of the two demographic groups in the country's labor force. ठीक आहे, जे काही दोन विकर सेक्शन्स मध्ये येतात, विमेन आणि PWDs म्हणजे पर्सन्स विथ डिसेबिलिटी किंवा डिफरंटली एबल्ड पर्सन, जे आपण म्हणतो दिव्यांग, आपण जे आता लेटेस्ट जी हे वापरतोय आन्सरमध्ये वापरताना दिव्यांग शक्यतो हा शब्द वापरायचा. ठीक आहे,
तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे की बेस्ड ऑन अ सर्वे इन अर्बन सेंटर्स द रिपोर्ट सेज दॅट विमेन आर मोर लाईकली टू टेक अप प्लॅटफॉर्म जॉब्स आफ्टर एज्युकेशन अँड मॅरेज. ठीक आहे, प्लॅटफॉर्म आता हे गिग इकॉनॉमीमध्ये जे आहेत तर याला प्लॅटफॉर्म जॉब असं सुद्धा एक वेगळं नाव आहे. पहा म्हणजे क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला ते आलं प्लॅटफॉर्म जॉब्स तर तुम्हाला ते लगेच क्लिक व्हायला पाहिजे की दिस इज अबाउट गिग इकॉनॉमी. प्लॅटफॉर्म काय आहे तर हे प्लॅटफॉर्म्स आहेत बघा सगळे, म्हणजे स्विगी आहे किंवा ओला आहे, उबर आहे, ओके, झोमॅटो आहे. तर हे सगळे काय प्लॅटफॉर्म्स आहेत आणि इथं ते लोक येऊन स्वतः सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. पहा म्हणजे फॉर एक्झाम्पल ओलामध्ये ओलाला एक रजिस्टर केलेला ड्रायव्हर आहे, तर तो ड्रायव्हर काय करतोय तिथं सर्व्हिस देतोय. म्हणजे जे काही कम्युटिंगची जी सर्व्हिस आहे तर ती प्रोव्हाइड करतोय. आणि तो काय ओलाच्या याच्यावरती पेरोलवरती नसतो. पहा ठीक आहे, तर त्याला जेवढे काही पॅसेंजर्स भेटतील त्याच्या बेसिसवरती मग त्याला ते सॅलरी त्याची मिळत असते. सो हा एक प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे ओला एक प्लॅटफॉर्म आहे, स्विगी हा एक प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे, उबर हा एक प्लॅटफॉर्म आहे, झोमॅटो आहे, झोमॅटो सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे. तर त्या याला म्हणूनच इथं काम करणारे जे लोक आहेत त्यांना ते प्लॅटफॉर्म जॉब्स असं म्हणतात. ठीक आहे, आपण प्लॅटफॉर्म जॉब्स असं म्हणतोय. आणि सर्वे जो नीती आयोगनं केलेला सर्वे आहे त्याच्या बेसिसवरती काय फाइंड आउट झालेलं आहे की वुमेन स्त्रिया ह्या जास्त ह्या गिग इकॉनॉमीमध्ये जाण्याची शक्यता असते बघा, म्हणजे एज्युकेशन झाल्यानंतर किंवा लग्नाच्या नंतर. ठीक आहे, नाव आता आणखीन त्यांनी काय म्हटलंय की सोशल सिक्युरिटी मेजर्स सच ॲज इन्कम सपोर्ट, पेड सिक लिव्ह, इन्शुरन्स अँड पर्सन्स पेन्शन्स शुड बी एक्सटेंडेड टू पीपल वर्किंग फॉर प्लॅटफॉर्म कंपनीज. ठीक आहे, हे जे काय आहे बेनिफिट्स दिले पाहिजे, हे जे रेकमेंडेशन्स आहेत. पहा ठीक आहे, साईज ऑफ द गिग इकॉनॉमी काय आहे इंडियामध्ये जर बघायला गेलं तर नीती आयोग एस्टिमेट्स दॅट मोर दॅन 7.5 मिलियन वर्कर्स वेअर एंगेज्ड इन दी गिग इकॉनॉमी इन 2020-21. 2020-21 मध्ये 7.5 मिलियन 75 लाख इतका मोठा हे आहे पाहतो आकडा आहे, एवढे लोक त्या गिग इकॉनॉमीमध्ये एंगेज्ड आहेत. आणि फ्युचर एस्टिमेट्स काय आहेत तर this number could grow to 23.5 million in the next 8 years. म्हणजे जवळपास 2030 पर्यंत हा जो आकडा आहे 75 लाखचा आकडा आहे तो 2.35 कोटी पर्यंत एवढा जाऊ शकतो. एवढा मोठा तो होऊ शकतो. म्हणजे एवढे लोक त्या गिग इकॉनॉमीमध्ये वर्क करतील असं एक एस्टिमेट आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, मेकिंग अ 4.1% ऑफ द ऑल लाईव्हलीहुड्स इन इंडिया. ठीक आहे, देशातल्या पूर्ण जे काही लोक वर्कर लेबर फोर्स आहे त्या लेबर फोर्स पैकी 4.1% लेबर फोर्स आहे तो या सेक्टरमध्ये असण्याची आपल्याला दाट शक्यता पाहायला मिळते. अकॉर्डिंग टू द रिपोर्ट ॲट प्रेझेंट अबाउट 47% ऑफ द गिग वर्क इज इन मीडियम स्किल्ड जॉब्स, अबाउट 23% is in high skilled jobs and about 31% is in low skilled job. आता हे स्किलचा जर विचार करायला गेला स्किल वाईज, ठीक आहे, म्हणजे स्किल किती लागतंय तर या जे 75 मिलियन म्हणजे 75 लाख वर्कर्स जे काही वर्क करतायत तर त्यांच्यापैकी 47% जे आहेत तर तो जो वर्कफोर्स आहे तर तो म्हणजे मीडियम स्किल असणाऱ्यांचं वर्कफोर्स आहे. त्यांच्याकडे मीडियम टाईपचं एक स्किल आहे. फक्त 22% एवढे जे वर्कर्स त्याच्यातले आहेत किंवा जॉब होल्डर्स आहेत तर ते हाय स्किल वर्कर्स आहेत, म्हणजे एकदम टॉप लेवल मॅनेजमेंट लेवलला वगैरे काम करणारे अशा स्वरूपाचे आहेत. आणि 31% जे आहेत ते एकदम लो स्किल्ड खालच्या स्वरूपाचे काम करणारे हे आहेत. त्यांच्याकडे काही स्किल एकदम नगण्य असं काहीतरी स्किल त्यांच्याकडे पाहायला मिळते आपल्याला. मग याच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम्स काय म्हटले, व्हाईल प्लॅटफॉर्म कंपनीज हॅव क्रिएटेड ॲव्हेन्यूज ऑफ एम्प्लॉयमेंट, वेजेस आर ऑफन लो, gender participation is unequal and there is a limited scope for upward mobility within the organization. जे सध्याच्या गिग इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम्स एरियाज जो आहे तर ते तिथं हायलाइट केलेले आहेत की सॅलरीज आहेत, वेजेस जे आहेत ते खूप कमी आहेत. ठीक आहे, आणि जेंडर पार्टिसिपेशन इज अनइक्वल, म्हणजे जेंडर वाईज जर विचार करायचा गेला म्हणजे स्त्री पुरुष यांचा जर विचार करायला गेला तर ते अनइक्वल आहे, त्यांचं पार्टिसिपेशन जे अनइक्वल आहे. म्हणजे आता ऑफकोर्स आपण इमॅजिन करू शकतो की मेल पार्टिसिपेशन खूप जास्त स्वरूपाचं आहे आणि फिमेल पार्टिसिपेशन खूपच कमी स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळते. देर इज लिमिटेड स्कोप फॉर अपवर्ड मोबिलिटी. अपवर्ड मोबिलिटी म्हणजे काय, हा मोबिलिटी हा ह्याच्यातला वर्ड आहे म्हणजे सोशॉलॉजी मधला वर्ड आहे.
मोबिलिटी म्हणजे काय की तुम्हाला त्या सेक्टरमध्ये तुम्ही एकदा एंटर केला तर स्वतःची ग्रोथ करण्याची काय चान्सेस आहेत तुम्हाला किंवा अपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे प्रमोशन थ्रू किंवा काही जे असेल ते. तर तशा अपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत. म्हणजे ह्या प्लॅटफॉर्म्सने आपल्याला जॉब्स बरेच क्रिएट केलेले आहेत, पण जॉब्स अशा स्वरूपाचे आहेत की ज्या ठिकाणी कमी सॅलरी मिळते, जेंडर पार्टिसिपेशन अनइक्वल आहे आणि त्या ठिकाणी अपवर्ड मोबिलिटी म्हणजे प्रमोशनला किंवा ग्रोथला तिथे काही जास्त वाव भेटत नाही आपल्याला. ओके, दिस हॅज ट्रिगर्ड प्रोटेस्ट फ्रॉम वर्कर्स ॲट कंपनीज लाईक स्विगी, झोमॅटो, ओला, उबर अँड उबर कंपनी. ठीक आहे, दिस इज द रिझन. ह्या कारणांच्यामुळे अलीकडे आपल्याला ह्या कंपन्यांमध्ये काही बऱ्याच ठिकाणी प्रोटेस्ट झालेले पाहायला मिळतात. ओलाच्या ड्रायव्हर्स लोकांनी बराच प्रोटेस्ट केला होता अलीकडे. म्हणजे जे त्यांचं जे कमिशन पर राईड जे त्यांचं कमिशन त्यांना भेटत होतं तर ते खूप कमी भेटत होतं. त्याच्या विरोधात त्यांनी तो स्ट्राईक केला होता म्हणजे किंवा ते आंदोलन केलं होतं. ठीक आहे, सो म्हणजे ह्या आर्टिकलमध्ये तुम्हाला सगळेच पॉईंट्स आपल्याला सापडतात. म्हणजे काय काय करता येऊ शकतं किंवा करायला पाहिजे. म्हणजे फ्युचर एस्टिमेट तुम्हाला देणं गरजेचं आहे. नीती आयोगच्या रिपोर्टचा रेफरन्स 100% तुम्हाला देणं गरजेचं आहे. गिग इकॉनॉमी म्हणजे काय हे सुरुवातीला सांगणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग नीती आयोगच्या रिपोर्टचा रेफरन्स येईल, त्याच्यानंतर त्याच्यातले रेकमेंडेशन्स येतील आणि त्याच्यानंतर मग कन्क्लुजन काहीतरी तुमचं येईल आहे. ठीक आहे, कन्क्लुजन तुमच्या स्वतःच्या बेसिसवरती लिहिणं गरजेचं आहे. कन्क्लुजन काही जास्त अवघड येणार नाही ऑफकोर्स. म्हणजे प्रत्येक वर्कर जो आहे तर त्याला ते सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स मिळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जॉब सिक्युरिटी असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आताच्या घडीला जॉब सिक्युरिटी, कारण की जॉबचं नेचर हे खूप जास्त म्हणजे एकदम फास्ट असं बदलत चाललेलं आहे. बट त्या स्पीडनं लोकांना अडॅप्ट होण्याची ती कॅपॅबिलिटी लोकांच्यामध्ये नसते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्यांना सिक्युरिटी काहीतरी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आता नीती आयोगनं जे हे दिलेले आहेत म्हणजे रेकमेंडेशन्स की कोणत्या स्वरूपाचे बेनिफिट्स दिले पाहिजे, तर त्यांनी काय सांगितलं, फिस्कल इन्सेंटिव्ह सच एज टॅक्स ब्रेक्स और स्टार्टअप ग्रांट्स may be provided for businesses that provide livelihood opportunities where women constitute a substantial portion, say 30% of their work. म्हणजे जे जेंडर इनइक्वॅलिटी जी आपल्याला पाहायला मिळते, जेंडर पार्टिसिपेशन मध्ये इनइक्वॅलिटी जी पाहायला मिळते ती ऍड्रेस करण्यासाठी नीती आयोगाने काय रेकमेंडेशन दिलेलं आहे की ह्या ज्या कंपन्या आहेत त्या म्हणजे प्लॅटफॉर्म जॉब्स प्रोव्हाइड करतात, तर त्या अशा कंपन्यांमध्ये जर 30% पेक्षा जास्त हे असेल वुमेन वर्कफोर्स जर असेल तर त्यांना काय द्या, त्यांना टॅक्स ब्रेक्स द्या, त्यांना स्टार्टअप ग्रांट्स द्या. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला हे रिकमेंडेशन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यांना टॅक्स ब्रेक्स आणि स्टार्टअप ग्रांट्स त्यांना देण्याचे रिकमेंडेशन देण्यात आलेलं आहे. लाईकवाईज ए प्लॅटफॉर्म विथ हाय ॲक्सेसिबिलिटी और हाय डिग्री ऑफ पार्टिसिपेशन ऑफ PWDs म्हणजे दिव्यांग टू मे बी रिवॉर्डेड विथ फिस्कल इन्सेंटिव्ह त्यांना सुद्धा देण्याची गरज आहे. अजून त्यांनी काय सांगितलं, द रिपोर्ट रेकमेंड्स दॅट फर्म्स शुड अडॉप्ट पॉलिसीज दॅट ऑफर ओल्ड एज ऑर रिटायरमेंट प्लॅन्स अँड इन्शुरन्स कव्हर फॉर कंटिंजन्सीज सच ॲज इंजुरी अरायझिंग फ्रॉम वर्क दॅट मे लीड टू लॉस ऑफ एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. ठीक आहे, काम करताना जर एखादा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे इंजुरी झाली किंवा ग्रेव्ह इंजुरी झाली आणि त्याच्यामुळे तो जॉब गेला, तर अशा केसमध्ये त्यांना इन्शुरन्स काहीतरी प्रोव्हाइड तुम्ही केला पाहिजे. म्हणजे त्या कंपन्यांनी प्रोव्हाइड केला पाहिजे किंवा गव्हर्नमेंटनं प्रोव्हाइड केला पाहिजे. ठीक आहे, आणि ओल्ड एज पेन्शनची काहीतरी सुविधा केली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला ते म्हणजे त्यांचं ऍक्टिव्ह वर्किंग एज ज्यावेळेला संपेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 55-60 वगैरे त्याच्या पुढे जातील, तर त्यावेळेला ते पेन्शन मिळणं त्यांना गरजेचं आहे ओल्ड एजच्या कॉन्टेक्स्टमध्ये. ठीक आहे, सो such plans and policies may be uniquely designed by a firm in participation with insurance companies or could be designed and offered in collaboration with the government as envisaged under the Code on Social Security 2020 असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सगळे रेकमेंडेशन्स आपले जवळपास ह्या आर्टिकलमध्ये आलेले आहेत. पहा, हे आर्टिकल हे तुमचं नोट म्हणूनच ठेवायला पाहिजे काढून. ओके, आणि ह्या एकाच आर्टिकलच्या बेसिसवरती तुमचं पूर्णपणे उत्तर तयार होतंय. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन. आजचा लेटेस्ट क्वेश्चन जो आहे तर तुम्हाला सेपरेटली आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती आपल्याला येईल. ठीक आहे, डेली करंट अफेअर्स मेन्स आन्सर रायटिंग वगैरे असं आपलं चॅनल आहे. तर त्याचं ते तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. वेट अ मिनिट, येस, दिस इज द लिंक. डेली आन्सर्स विथ लोकमान्य IAS हे आपलं चॅनल आहे टेलिग्राममध्ये. तर तिथं तुम्हाला तिकडे तुम्हाला ते हे भेटेल आणि तुम्हाला क्वेश्चन्स पण भेटतील आणि ह्या चॅनलवरती पर्टिक्युलरली तुम्ही हे करू शकता, आपलं आन्सर्स वगैरे पाठवू शकता. ओके, सो
yes, this is all about the today's discussion. Thank you.